नमस्कार. आज 9 जानेवारी 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. संवर्धन पर्वाची समाप्ती. डॉक्टर माधव गाडगीळ कालवश. आता पहा, MPSC आणि UPSCच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण प्यारा भारत शिकत असतो, प्यारा भारतमध्ये पहा हा आहे वेस्टर्न घाट. ओके, वेस्टर्न घाट हा शब्द उच्चारल्यानंतर किंवा परीक्षेमध्ये आपल्याला वेस्टर्न घाट दिसल्या आपल्यासमोर कोण लक्षात येतात, तर डॉक्टर माधव गाडगीळ. 2011मध्ये यांची समिती बसली होती. पहा कशा संदर्भात, तर वेस्टर्न घाटचा जो प्रदेश आहे तो खरंच हॉटस्पॉट आहे का, तो खरंच त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे का, यासाठी पहिली समिती बसवण्यात आलेली होती डॉक्टर माधव गाडगीळ. बरोबर. मग डॉक्टर माधव गाडगीळ सरांनी पहा अगदी अतिशय कठोर पद्धतीने त्यांनी निर्णय घेत काय म्हटले, की अतिशय संपूर्ण हा जो प्रदेश आहे ना, पूर्णतः अगदीच सेन्सिटिव्ह झोन आहे व याला आपण 100% संवर्धनाची गरज आहे असं त्यांनी रिकमेंडेशन दिलं. बरोबर आहे. मग पहिल्यांदा कोणाची समिती बसली होती पहा, डॉक्टर माधव गाडगीळ यांची बसली होती. मग हे केंद्र सरकारला जेव्हा लक्षात आलं की माधव गाडगीळ यांनी सगळा जो प्रदेश आहे म्हणजे अगदी महाराष्ट्र, गुजरात ते केरळपर्यंत इथपर्यंतचा संपूर्ण प्रदेशच वेस्टर्न घाटचा त्यांनी सेन्सिटिव्ह झोन जाहीर केलेला आहे असं जेव्हा केंद्र सरकारला समजलं ना, त्यांनी लगेच त्यांचा जो अहवाल आहे ना तो त्याला गुप्त ठेवला व लगेच 2013मध्ये त्यांनी दुसरी समिती लावली. ती दुसरी समिती होती पहा, कस्तुरी रंगन समिती. आय होप हा पॉईंट समजलेला असेल. मग परीक्षेला पहा, आता ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात तर वेस्टर्न घाट जर तुम्हाला शब्द दिसलं व पर्यायमध्ये जर कस्तुरी रंगन किंवा माधव गाडगीळ हे जर नाव असेल तर तुम्हाला डोळे झापून ते उत्तर टिक करायचे आहेत. वेस्टर्न घाट संदर्भात समिती कोणती आहे, मग पहिली समिती आहे पहा माधव गाडगीळ समिती व दुसरी समिती आहे कस्तुरी रंगन समिती. आय होप हा पॉईंट क्लिअर झालेला असेल. आता पहा, माधव गाडगीळ कमिटीने किती सांगितली होती, 100% सेन्सिटिव्ह झोन आहे असं सांगितलं होतं. पण कस्तुरी रंगन कमिटीने काय सांगितलं की फक्त 37%च काय आहे, तर इको सेन्सिटिव्ह झोन तिथं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यासोबतच पहा, माधव गाडगीळ यांनी काय म्हटले की 3 पद्धतीची इको सेन्सिटिव्ह झोन आपण तयार करू शकतो इथे. ESZ1, 1, 2, 3. ESZ1 म्हटल्यानंतर पहा इथे इंडस्ट्री वगैरे कोणत्याच लागू शकत नाहीत, म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन खूपच आहे असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे इंडस्ट्रीयल सेक्टर त्यानंतर तिथं डेव्हलपमेंट वगैरे काही करू शकतो का, या नजरेतून त्यांनी 3 पद्धतीने त्याला काय केलं होतं, डिवायडेशन केलं होतं. 100% इको सेन्सिटिव्ह झोन आहे असं त्यांनी कन्सिडर केलं होतं वेस्टर्न घाटला. पण ज्यावेळेस कस्तुरी रंगन समिती आली त्यांनी म्हटले की नाही, 100% हे नाही आहे, तर 37%च एवढा प्रदेश आहे. यामुळे त्यांनी काय केलं पहा, अगदी सर्व मनमोकळे पद्धतीने इंडस्ट्रीयल सेक्टरसाठी वगैरे इथं डेव्हलपमेंटचा विकासासाठी ही जमीन देण्याचा वगैरे तिथं प्रयत्न केला गेला कस्तुरी रंगन समिती यांच्या माध्यमातून. बरोबर आहे. हा पॉईंट इथं आय होप तुम्हाला लक्षात आलेला असेल. मग याच्याही पलीकडे गेल्यानंतर पहा, आता काय लक्षात येतं की लास्ट इयरला वायनाडमध्ये भूस्खलन झालं. भूस्खलन झाल्यानंतर सगळ्या देशाला तिथं जाग आली की बा माधव गाडगीळ जे म्हणत होते ते अगदी सत्य होतं. का सत्य होतं, कारण पहा अगदीच तुम्ही वायनाडचं भूस्खलन पाहिलं असाल, त्याच्या पण खाली तिथं त्यांनी रेस्टॉरंट्स वगैरे बांधले होते. व पहा ते जे जंगल आहे किंवा तेथील जे हिल्स आहेत ते योग्य नाही आहेत. ओके, किंवा अतिशय आता केरळमध्ये कशाला जायचं, आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये घेऊयात ना आपण, रत्नागिरी किंवा अगदीच पहा आता महाराष्ट्रामध्ये वेस्टर्न घाट जर म्हटला तर तुम्हाला कोणता पर्वत दिसतं, सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत रांगा म्हटल्यानंतर तुम्हाला काय दिसतात पहा, जे घाट्स आहेत. आता बोरघाट आहे, आंबा घाट आहे. बोरघाट कुठून कुठपर्यंत आहे, तर अगदीच पहा मुंबई ते पुणे. ओके, हे जे 10 घाट आहेत तर प्लीज हे 10 घाट तुम्ही लक्षात ठेवा. याची जी लिस्ट असेल ना ती टेलिग्राम चॅनलवरती मी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. ओके, NH आय थिंक 48 आहे. ओके, NH 48 तिथून जातं. ओके, म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत ना, यावरून MPSC प्रश्न विचारते पहा. महाराष्ट्रातील जे घाट्स आहेत जे की वेस्टर्न घाटमध्ये कन्सिडर केले जातात. ओके, म्हणजे पश्चिम घाटचा जो प्रदेश आहे यामधील जे महत्त्वाचे जे घाट आहेत त्याला आपल्याला MPSC नक्कीच संयुक्त पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, कंबाईनला तुमची आता आय थिंक 11 तारखेला एक्झाम आहे, तर प्लीज हे थोडंसं घाट्स एकदा पाहून घ्या. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते नक्की अपलोड करेन. ओके, तर पहा हे झालं थोडंसं घाटबद्दलचं. ओके, जे की MPSCला येतं. मग UPSC तिथून प्रश्न काढते पहा की हा जो वेस्टर्न घाटमध्ये जो रानमांजर सापडत आहे ना, तो रानमांजर पाण्यामध्ये पोहतो का, तर बिलकुल यस. अशा पद्धतीने त्यांनी काय करतात पहा,
प्रश्न काढत असतात. ओके, व UPSC तुम्हाला माहिती असेल की म्हणजे अतरंगी सवाल पुछतं. ओके, अगदी तशाच पद्धतीने इथं पण आहे. UPSC अगदीच वेस्टर्न घाटमधील जर प्राणी वगैरे जर तिथे चर्चेमध्ये जर असेल ना, तर त्यांनी नक्कीच तिथून त्या प्राण्याला वगैरे उचलत असतात. मग अगदी पहा, कालची ती बातमी सुटली होती, सॉरी फॉर दॅट, कारण आपल्याला लवकर लेक्चर ते एंड करावं लागलं होतं. पण मला ते लक्षात राहतं, मी जेव्हा जेव्हा पुढे जाईन ना त्यावेळेस त्या गोष्टी वगैरे सांगत जाईन. काळजी नका करू, तुमची एकही बातमी मी कुठेही जाऊ देणार नाही. ओके, हे झालं इथपर्यंत डन. त्याच्यानंतर आणखीन पुढे गेल्यानंतर राज्यसेवा परीक्षा स्टेटमेंट वाईज जर प्रश्न आले तर ते कसे येतील ते पाहून घ्या तुम्ही. एकच मिनिट द्या. हां, तर पहा, डॉक्टर गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पश्चिम घाट जैवविविधता तज्ज्ञ समितीमार्फत पहिल्यांदा व्यापक स्तरावर पश्चिम घाटातील निसर्ग संपदाचे दस्तऐवजीकरण झाले. ओके, असा पहिल्यांदा स्टेटमेंट येतो की ही पहिली समिती होती जैवविविधतेबद्दल. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट किंवा बायोडायव्हर्सिटी वेस्टर्न घाटमधील बायोडायव्हर्सिटी कन्सिडर करण्यासाठी माधव गाडगीळ यांची पहिली समिती होती का, असा पहिला स्टेटमेंट येतो. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. त्यानंतर येथून सेकंड स्टेटमेंट काय बनतो पहा, प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर धनंजय गाडगीळ यांचे माधव गाडगीळ हे सुपुत्र होते. हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, धनंजय गाडगीळ हे त्यांचे वडील होते जे की अर्थतज्ञ होते. पहा, आपला म्हणजे आपला भारत देशाचं जे नियोजन आयोग होतं त्याचे ते उपाध्यक्ष देखील राहिलेले होते धनंजय गाडगीळ सर. ओके, तर हा झाला सेकंड स्टेटमेंट, हे पण बरोबर आहे. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट काय विचारला जाऊ शकतो पहा, की सलीम अली हे माधव गाडगीळ यांचे मित्र होते का, तर अगदी बरोबर. सलीम अली आणि माधव गाडगीळ यांची मैत्री घट्ट होती व ते दोघं मित्र होते. मग अशा पद्धतीने तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. व चौथा पर्याय असतो वरीलपैकी सर्व, तर वरीलपैकी सर्व हे तुमचं बरोबर असेल उत्तर. ओके, जसं राज्यसेवा 2025ला एक प्रश्न आला होता पहा, की तत्कालीन CGI BR गवई यांच्याबद्दल तो प्रश्न होता की त्यांनी कुठून कुठून शिक्षण वगैरे पूर्ण केलं आहे. मग अगदी त्याच धर्तीवर इथून तुम्हाला मी स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे जे स्टेटमेंट आहेत ना, जे मी आत्ता तुम्हाला चर्चेत सांगितलं त्याचा आपण टेलिग्रामवरती प्रश्न टाकूयात. ओके, तर प्लीज हे पण थोडंसं नोट करून ठेवा तुम्ही, की नक्कीच याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पहा, वडील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे आजीव सदस्य देखील होते. हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे बॉम्बे नॅचरल हिस्टॉरिकल सोसायटीबद्दलचा. ओके, कारण ही जी सोसायटी आहे महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी भारतभर IUCN सोबत ही काम करत असते. ओके, म्हणजे जे प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत यांचं संवर्धन करण्यासाठी पहिल्यांदा पुढे कोणती सोसायटी येते, तर बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी या सोसायटीचं नाव जातं अगदीच IUCN सोबत. आता IUCN ही युनायटेड नेशन्सची बॉडी आहे का, तर बिलकुल नाही, तर ती NGO आहे. अगदी त्याच धर्तीवर पहा, बॉम्बे नॅशनल हिस्टॉरिकल सोसायटी ही गव्हर्नमेंट बॉडी नाही आहे, तर अगदी NGO आहे. त्या दोघांमार्फत हे सर्व काही चालवलं जातं प्राणी पक्ष्यांबद्दलचं. डन. त्याचसोबत पहा, लास्ट इयरला त्यांना एक पुरस्कार मिळालेला आहे श्रॉफ फाउंडेशनतर्फे. श्रॉफ फाउंडेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. श्रॉफ फाउंडेशनतर्फे लास्ट इयरला त्यांना जीवन गौरव हा पुरस्कार देण्यात आलेला होता. तर तो पुरस्कार थोडासा लक्षात ठेवा, परीक्षेला डायरेक्टली हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आय होप माधव गाडगीळ तुम्हाला संपूर्णरित्या समजलेले आहेत. त्यासोबतच कस्तुरीरंगन समिती पण मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता अगदीच द हिंदूमध्ये पण या बातम्या आलेल्या आहेत. आता दोन्हीच्या ओव्हरलॅपिंगमध्ये आपण हे संपूर्ण काही कव्हर केलं आहे माधव गाडगीळ यांच्याबद्दलचं. ओके, आय होप सर्व काही समजले असेल. आता आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे विधेयकाला अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांचा पाठिंबा, 500% आयात शुल्क. आता अगदीच पहा, अमेरिकेमध्ये जी काँग्रेस आहे किंवा त्यांचं जे विधिमंडळ आहे तिथे 500% आयात शुल्क लावण्याचं एक विधेयक सादर केलं गेलेलं आहे. आता पाहूयात की डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांचं जे सत्ताधारी आहे त्यांचा जर या विधेयकाला पाठिंबा जर मिळाला तर रशियन वस्तूंचा व्यापार करणाऱ्या देशांवरील आयात शुल्क वाढवण्याचा अधिकार तिथे देण्यात येईल व तो अधिकार पहा अगदीच 500% जाणार आहे या विधेयकानुसार. मग जर 500% जर आपला आयात कर वगैरे जर तिथं लागत असेल तर मग अगदी भारत देशाची जी GDP आहे किंवा कालच आपण GDPचा जो दर पाहिला तो परिपूर्णरित्या गटंगळा खाऊ शकतो पहा. ओके, अगदीच पहा, ज्यावेळेस बजेट मांडलं गेलं होतं लास्ट इयरला 2025-26चं बजेट ज्यावेळेस मांडलं होतं ना त्यावेळेस भारत सरकारमध्ये फायनान्स मिनिस्टर म्हटले होते की 10% आपलं GDP ग्रोथ रेट असेल. पण ज्यावेळेस रियालिटीमध्ये आलो आपण त्यावेळेस 8% यांनी म्हटलो. पण आता आज घडीला जर पाहिलं, कालची न्यूज होती तर 7.4% एवढंच आपलं व्याजदर जे विकास दर आहे ती राहणार आहे. मग अगदीच आता पाहूयात की अमेरिकेमध्ये याबद्दलचं बिल जर पास झालं किंवा हे जर विधेयक पास झालं तर भारत देशाची इकॉनॉमी पुढे काय स्टेप्स वगैरे तिथं उचलले जातील. ओके, अद्याप याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हटल्यानंतर हे पहा, लास्ट पेजवरती एक न्यूज आलेली आहे. एकच मिनिट द्या. हां, मी का म्हणत असतो की न्यूज प्रोसेसमध्ये आहे त्याला आपण पुन्हा पाहूयात. त्याचं नेमकं कारण तुम्हाला इथून समजून येईल की पहा, सेन्सेक्स गटांगळीने गुंतवणूकदारांना 8 लाख कोटींची झळ.
ओके, ट्रम्प यांच्या 500% शुल्काची भीती की लगेच संपूर्ण घसरण वगैरे तिथं काल झालेली आहे. आता आपण काल पाहिलं होतं की रुपया 31 पैशांनी स्ट्रॉंग झालेला होता, पण लगेच जर तुम्ही पाहिलात काल की डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलची ही जी बातमी आली ना, 500% शुल्क लादलं जाऊ शकतं, की लगेच जे गुंतवणूकदार आहेत ना ते भिलेले आहेत आता सध्याला. ओके, मग परत पहा, आता ही न्यूज प्रोसेसमध्ये आहे. आता कालच आपण 31 पैशाबद्दल जर आपण स्ट्रॉंग झाला म्हणून खुश होऊन जर त्याबद्दलची चर्चा जर केली असती ना, तर ती आज निष्फळ ठरलेली आहे. पहा, आता हे आयात शुल्क आहे ना, याला आपण थोडंसं उदाहरण स्वरूपात समजून घेऊयात. हा आहे आपला प्यारा भारत. ओके, प्यारा भारतमध्ये एखादी कंपनी आहे, किंवा आता आपण कन्सिडर करूयात फॉक्सकॉन. ओके, ॲपल. ओके, आता डायरेक्टली ॲपललाच हे करूयात आपण. आता जरी ॲपलचं ओरिजिन जरी सॉरी ॲपलचे जे हे आहेत, काय म्हणू शकतात, जे लॉज वगैरे आहेत किंवा त्यांचं जे बाइंडिंग आहे ते जरी अमेरिकेमध्ये पेटेंट असलं तरी त्याची जी मॅन्युफॅक्चरिंग कुठं होत आहे सध्याला, फॉक्सकॉन तामिळनाडू इंडिया. ओके, इंडियामधून ते बनणार आहे. मग मेड इन इंडिया त्यावरती जर ॲपलवरती जर लोगो लागलं व पहा, हा आहे इंडिया व इथं आहे USA. मग भारत देशामधून जर आयफोन तिकडे पाठवले गेले तर पहा, आज घडीला ते जातात 100 रुपयाला. ओके, एक आयफोन जातो 100 रुपयाला, सॉरी $100 तिथं जातो असं कन्सिडर करा. पण उद्या काय होणार आहे, हेच 100 रुपयेवरती इथं 500% टॅक्स लागेल. 100चे 500% जर केला तर तुम्ही कितीला होईल मग ते? अगदीच पहा, 600 रुपयाला आपल्याला काय तिथं द्यावं लागेल, कर द्यावा लागेल, सॉरी. मग हे जे 100 रुपयाला त्यांना मिळत आहे आयफोन, USAचा जो व्यक्ती आहे त्याला 100 रुपयाला आज घडीला जो मिळत आहे, तो उद्या हे जर विधेयक पारित झालं व डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास 500% जर टॅक्स लावला, आता हे होणार नाही आहे, मला पण माहिती आहे की 500% थोडंसं हे होईल, परंतु डोनाल्ड ट्रम्प आहेत पुढे, आपल्याला माहिती आहे की काही सांगता येत नाही. जिओ पॉलिटिकलमध्ये पहा, फक्त एक दिवस पण महत्त्वाचा आहे तिथं, अगदी त्या धर्तीवर आहे ते, की 100 रुपयाचा जो आयफोन होता तो आता डायरेक्टली 500 रुपयांनी तिथं काय होतील, किमती वाढतील. मग 500 रुपयांनी जर किमती वाढल्या तर अगदीच पहा, 500 प्लस मग तिथं 600 रुपयाला आता नवीन आयफोन आपला तिथं USA विकला जाईल. मग प्रत्येक व्यक्ती US 600 रुपयाचा आयफोन वगैरे खरेदी करेल का? तर बिलकुल नाही. मग त्याच्या बाजूला जो दुसरा कोणता फोन असेल ना तर तो विकत घेईल. आता प्लीज रियालिटीमध्ये याला तुम्ही थोडंसं पाहू नका, फक्त मी तुम्हाला उदाहरण स्वरूप सांगण्यासाठी हे घेतलेलं होतं, म्हणजे एक उदाहरण घेतलेलं होतं. याला रियालिटीमध्ये जर तुम्ही पाहिला तर अमेरिकेचाच तो आयफोन आहे. त्यामुळे अगदी अमेरिकेला जर तिथं फटका बसत असेल किंवा ॲपलला जर फटका बसत असेल ना, तर डायरेक्टली ॲपल जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट भारतामधील बंद करून दुसऱ्या देशामधून वगैरे ते आयात करू शकेल. ओके, तसं नाही आहे तिथे. पण बाकीचं जर तुम्ही पाहिलात तर आता एखादी कपडा वगैरे आहे, ओके, जसं की कपडा आहे 100 रुपयाचा, हा कपडा पूर्वी अमेरिकेमध्ये 100 रुपयाला विकला जायचा, मग आता त्यावरती 500% तिथे टॅक्स लागलं जाईल, म्हणजे 600 रुपयाला तो कपडा विकत घेतला जाईल. मग यामुळे अगदी भारत देशाला तिथं काय जास्त कॉम्पिटिशन वगैरे सामोरं जावं लागेल. त्यामुळे भारताची जी इकॉनॉमी आहे ती सर्वाईव्ह करू शकणार नाही अमेरिकेमध्ये. मग आपल्याला काय करावं लागेल, मग याला सोल्युशन काय आहेत? जसं आपण न्यूझीलंडसोबत काय केलं आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलं पहा. त्यानंतर UK सोबत आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहे. तसं आता सध्याला युरोपियन युनियनसोबत आपली चर्चा चालू आहे फ्री ट्रेड ॲग्रीमेंटबद्दल. मग तशी आपल्याला नवीन पर्याय किंवा नवीन बाजारपेठ शोधणं बंधनकारक आहे, अन्यथा पहा आपली इकॉनॉमी अगदीच गटांगळ्या खाईल. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर अगदी जे गुंतवणूकदार आहेत त्यांना का भीती वाटत आहे मग भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तर पहा त्याचं नेमकं कारणच ते आहे, आपल्या देशामध्ये अमेरिकन व्यक्ती 100 रुपयाची गुंतवणूक करतो आहे. 100 रुपयाची तो आपल्या देशामध्ये गुंतवणूक करतो आहे, बरोबर. मग पहा, उद्या अमेरिकेने तिकडे टॅक्स वाढवलं किंवा 500% काय केली तिकडे आयात शुल्क जर वाढवलं, तर पहा अगदीच त्याचं जे एवढं प्रॉफिट नाही ना तेवढं तो व्यक्ती तिथं टॅक्स भरू शकेल, जर आयात जर तो व्यक्ती एखादा करत असेल. त्यानंतर अगदी भारताची इकॉनॉमी सर्वाईव्ह करू शकेल का, याबद्दल पण प्रश्नचिन्ह आता निर्माण आहेत ना तिथे. पहा, अगदी आपण भारतीय आहोत त्यामुळे आपल्यावरती विश्वास आहे, परंतु त्यांना अमेरिकन्सना वगैरे विश्वास नाही ना. त्यामुळे ते काय करतील पहा, लगेच त्यांनी जे 100 रुपये भारताच्या इकॉनॉमीमध्ये गुंतवलेले होते ना ते लगेच काढून घेतील व दुसऱ्या देशामध्ये किंवा स्वतःच्याच देशामध्ये वगैरे ते 100 रुपये गुंतवतील. मग यामुळे काय होईल पहा, अगदीच तो व्यक्ती पॅनिक होऊन काय करेल, आपले 100 रुपये काढून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय, तो त्याच्या देशामध्ये जाण्यासाठी डॉलरची तिथं मागणी वाढेल. डॉलरची मागणी वाढली व आपल्या देशामध्ये डॉलरचा पुरवठा आहे का, तर बिलकुल नाही आहे. मग डॉलरचा आपल्याकडे काय पुरवठा कमी झाला पहा, डॉलरची मागणी वाढली, मागणी जास्त वाढली व पुरवठा कमी झाला म्हटल्यानंतर काय, डॉलरची प्राइजेस वाढले का, तर बिलकुल वाढले. डॉलरची प्राइजेस वाढली व जे आपलं 31 पैशांनी जे स्ट्रॉंग झाला होता ना आपला रुपया, तो परत एकदा आणखीन खाली गटांगळ्या खात जाईल. ओके, त्याचं नेमकं कारण ते आहे व गुंतवणूकदार काल याच कारणानिमित्त काय झालेत, भिलेले आहेत. ओके, मग आपण काल जर ही न्यूज पाहिली असती तर पहा रात्रोतून हे सर्व काही बदललेलं आहे. त्यामुळे प्लीज ट्रस्ट युअर वेपन्स. अगदी त्याच धर्तीवर मी परत एकदा म्हणतो की तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता. मी अगदीच एकही बातमी सुटू देणार नाही, फक्त न्यूज प्रोसेसमध्ये असेल ना तर मी त्याला आपण थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर GDP वाढ अंदाजाला बाजाराच्या वाकुल्या, सेन्सेक्सची
780 अंशांनी गटांगळी. ओके, हे पण आपण आत्ताच पाहिलेली आहे बातमी की गटांगळी का खाल्लेला आहे, तर सर्वजण आता पैसे वगैरे काढून घेऊन पळत आहेत. ओके, त्यानंतर लोकसत्ताचे शब्द पण तुम्ही पाहू शकता. ओके, ठीक आहे, आपली मराठी आहेच तशा पद्धतीची. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे आपल्यासाठी गरजेची दुसरी न्यूज दिसत नाही आहे, पहा. नेक्स्ट आहे राजकीय बातम्या आहेत. ओके, नेक्स्ट आहे पहा, बॉम्बे हायकोर्टामध्ये ज्यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेले त्यांना परत संधी जर दिली तिथं की त्यांना उमेदवारी अर्ज भरता यावा, तर मग कदाचित हे संपूर्ण जो बिनविरोध होतं ते संपूर्ण काही काय होईल पहा, परत एकदा निवडणुका तिथं लागण्याचे चान्सेस आहेत. व आज घडीला पण निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने काय केलं आहे, त्यांची चौकशी चालू केलेली आहे. ओके, त्यामुळे हे सध्याला गुलदस्त्यात आहे पहा निर्णय. ओके, आपण याबद्दल आत्ताच चर्चा करू नये, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याबद्दलची डिटेल माहिती पाहणारच आहोत. ओके, त्यानंतर म्हणजे माधव गाडगीळ यांच्याबद्दलचं जे आर्टिकल आलेलं आहे ते आपण नुकतंच पाहिलं. पहिली बातमी आपण माधव गाडगीळ सरांचीच पाहिलेली आहे. नेक्स्ट आहे पहा, रस्ते अपघातातील जखमींना तात्काळ कॅशलेस उपचार, देशभर महत्वाकांक्षी योजनेला गती, 7 राज्यांत याची अंमलबजावणी. 2025चं ज्यावेळेस बजेट मांडलं गेलं त्यावेळेस त्यांनी काय म्हटले, 7 राज्यांसाठी त्यांनी कॅशलेस उपचार ही स्कीम पण लॉन्च केलेली होती. आता या स्कीममध्ये काय आहे किंवा कॅशलेस उपचार काय आहे पहा, तर रस्ते अपघात जर झालेलं असेल तर लगेच जे गोल्डन हार असतात, म्हणजे अपघात झाल्या जर तुम्ही त्या अपघातग्रस्त व्यक्तीला हॉस्पिटलाइज जर केलात ना, तर अगदी त्याचा जीव तिथं वाचवला जाऊ शकतो. मग यासाठीच केंद्र सरकारने पहा कॅशलेस उपचार, म्हणजे पहा आता अगदी एखाद्याचा अपघात झालेला आहे तिथे व आपण त्याच्या बाजूने वगैरे जात होतो, पण आपण बेरोजगार आहोत व आपल्याजवळ पैसे वगैरे आहेत का, बिलकुल नाही. याच्यापूर्वी पण पहा, पूर्वी काय व्हायचं, तर पोलीस तिथे केसमध्ये वगैरे फसवू आपण म्हणून काय करायचं, जास्त व्यक्ती वगैरे तिथं मदत करू शकत नव्हते, बरोबर आहे. मग त्यांनी काय म्हटले की नाही, पोलीस केस वगैरे तिथं विचारली वगैरे काहीच केली जाणार नाही, ज्या व्यक्तीने मदत केलेली आहे त्याला आम्ही डायरेक्टली सोडून देऊ, अशा पद्धतीने तिथं म्हटलेलं होतं, बरोबर आहे. मग त्याच धर्तीवर आता पहा, ज्या व्यक्तीने मदत केली बरोबर आहे, परंतु हॉस्पिटलचा खर्च वगैरे कोण भरणार आहे तिथे, व हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण त्या व्यक्तीला जर घेऊन गेलेला असेल तर तो प्रायव्हेट हॉस्पिटलवाले वगैरे ते काय म्हणतील की बाबा आमच्याकडे उपचाराच्या सोयीसुविधा वगैरे नाही, त्यामुळे ते सिव्हिल हॉस्पिटलला वगैरे तिथं पाठवतील. मग या घोळमध्ये पहा, तो व्यक्तीचा जो जीव वाचवला जाऊ शकत होता तो पैशाच्या अभावी तो वाचवला जाऊ शकणार नाही. मग यासाठीच केंद्र सरकारने काय म्हटलं की गोल्डन हारमध्ये जर एखादा व्यक्ती तिथं हॉस्पिटलला गेलेला असेल तर त्याला तुम्ही पहिल्यांदा कॅशलेस उपचार द्या, बाकीचं जे पैशांची जेवाणघेवाण जे आहे ते आपण पुन्हा पाहूयात, असं केंद्र सरकारनं म्हटलं. व त्यालाच अनुसरून 7 राज्यांमध्ये, पहिल्या 7 राज्यांमध्ये ही स्कीम म्हणजे अल्टरनेटिव्ह बेसिसवर राबवण्यात आली. तर ते राज्य थोडंसं लक्षात घ्या, परीक्षेला हा डायरेक्टली प्रश्न येतो. त्यामध्ये महाराष्ट्र इन्क्लूड नाही आहे, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा, महाराष्ट्र त्यामध्ये नाही आहे. तर ते राज्य कोणते कोणते आहेत पहा, आसाम, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, पुदुचेरी आणि उत्तर प्रदेश, ही जी 7 राज्य आहेत या राज्यांमध्ये ही स्कीम पहिल्यांदा राबवण्यात आली. व आता ही संपूर्ण जी योजना आहे किंवा कॅशलेस उपचारची जी योजना आहे ती आता देशभर राबवण्यासाठी सज्ज झालेली आहे. लवकरात लवकर ही संपूर्ण देशभरामध्ये राबवली जाणार आहे. डन. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट इथं आहे, जसं रेल्वेमध्ये कवच सिस्टीम आहे पहा, रेल्वेमध्ये आपल्याकडे कवच सिस्टीम लावली जाणार आहे, आता केव्हा होईल त्याबद्दल शंका आहे थोडंसं, पण आता तशाच पद्धतीची रेल्वेमध्ये जी कवच सिस्टीम आहे ना, अगदी तशीच पद्धतीने 2 कारमध्ये पण आता संवाद यंत्रणा म्हणजे V2V एक जे स्पेक्ट्रम आहे ते लावण्यात येणार आहे कारला, व जे स्पेक्ट्रम आहे ना ते फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येणार आहे केंद्र सरकारद्वारा. ओके, म्हणजे त्याबद्दलचे कोणतेच टॅक्सेस वगैरे तिथं घेतले जाणार नाहीत. जे कार कंपनीज वगैरे आहेत त्यांना फक्त हे जे स्पेक्ट्रम आहे ते दोन्ही कारमध्ये तिथं लावण्याचं बंधनकारक तिथं करण्यात येणार आहे. तर पहा आता ही काय होणार आहे, एकच मिनिट द्या. तर हा आहे रस्ता, या रस्त्यावरती ए कार एका दिशेने येत आहे व दुसऱ्या त्याच दिशेने पहा बी कार येत आहे, बरोबर. व दोन्ही कार एकत्र येणार आहेत व इथं टक्कर होणारच आहे की लगेच यांच्या दोन्हीमधलं जे स्पेक्ट्रम आहे किंवा V2V जी यंत्रणा तिथं बसवण्यात येणार आहे ना, ही दोघांना एकमेकांशी संपर्क वगैरे साधू शकतील व ते म्हणतील की नाही पुढे डेंजर आहे, थोडंसं थांब, स्पीड कमी कर, कारण पुढून पण त्याच वेगाने कार येत आहे. व पहा, जर ही यंत्रणा अशा पद्धतीने सक्सेसफुली जर झाली नाही ते, तर ही जी टक्कर लागणार होती ना ती टक्कर तिथं अडवली जाऊ शकेल. ओके, म्हणजे दोघांमध्ये टक्कर तिथं होणार नाही. यासोबतच आणखीन पण यामध्ये यंत्रणा आहे पहा, अगदी फक्त हे पुढच्यासाठीच काम करणार आहे का, तर बिलकुल नाही. तर पहा, आता हा व्यक्ती ए जात आहे व रस्त्यामध्ये अचानक एखादी मूल वगैरे जर खेळत जर समोर आलेलं असेल व ए व्यक्तीने अचानक ब्रेक जर दाबलं व मागून सी ही कार येणार होती, ओके सॉरी सी ही कार येत होती व ए हा व्यक्ती थांबवल्यामुळे अगदीच पहा लगेच याला सिग्नल जाते सी ह्या व्यक्तीच्या कारला की बाबा नाही पुढे डेंजर आहे, थांबायला पाहिजे आपण, कारण पुढची कार थांबलेली आहे. मग लगेच ही कार ते ॲटोमॅटिकली तिथं ब्रेक वगैरे लावतील. म्हणजे हे अशा पद्धतीने, कारण टेक्नॉलॉजिकली जर तुम्ही याची ब्रेक लावलात ना तर ते बेटर असेल, कारण आपण व्यक्तीला समजण्यामध्ये ॲक्शन घेताना थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतात, पण पुढचा व्यक्ती ब्रेक दाबत आहे हे
डायरेक्टली टेक्नॉलॉजीला समजेल, मग ते आपल्याला स्पेक्ट्रम थ्रू कॉन्टॅक्ट करेल आपल्या कारसोबत, की लगेच आपण पण तिथं ब्रेक अप्लाय करू शकतो, किंवा म्हणजे टेक्नॉलॉजिकलीच ते ब्रेक वगैरे तिथं अप्लाय होऊ शकतात. हे अशा पद्धतीची जी काय म्हणू शकता, ही जी टेक्नॉलॉजी आहे ती लवकरात लवकर येणार आहे आता मार्केटमध्ये. अद्याप त्यांनी पहा या यंत्रणेला जसं रेल्वेमध्ये कवच सिस्टीम आहे त्याला नाव दिलेलं आहे, तसं याला अद्याप नाव नाही आहे. फक्त हे V2V म्हणजे व्हेकल टू व्हेकल ट्रान्समिटर अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. पाहूया त्याचं अद्याप त्यांनी फक्त एक प्रस्ताव दिलेला आहे. याला आता कार कंपनीज वगैरे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करतील. त्यानंतर यांनी म्हटलेले आहेत की आम्ही स्पेक्ट्रम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ, कारण 5Gचे स्पेक्ट्रम असू द्यात किंवा 4Gचे स्पेक्ट्रम जे असतात त्यावरती त्यांनी कॉस्ट लावतात, पण जे रोड अपघात होत आहेत, रस्ते अपघात जे होत आहेत त्यांची संख्या पाहता यांनी हा निर्णय तिथं बेसिकली घेतलेला आहे. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला आता अगदी योग्यरित्या समजलेला असेल. डन. त्यानंतर ही 7 राज्यांची जी नावं आहेत ना ते थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. डन. त्याच्यानंतर माधव घाडगीळ यांच्याबद्दलचं आर्टिकल परत आलेले आहेत, जे की आपण पहिलंच पाहिलेलं आहे. पहा त्यानंतर झाडाचं वय कसं ओळखायचं, तर पहा अगदीच सर्वांना माहिती आहे, जे झाड तुम्ही कापता त्यामध्ये हे अशा पद्धतीने जे सेल्स दिसतात तुम्हाला, यावरूनच तुम्ही काय झाडाचं वय ओळखता. ओके, याबद्दलचं जे डिटेल्स आहे तिथे दिलेलं आहे, किंवा तुम्ही सायन्सच्या लेक्चर्समध्ये ते सर्व काही पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर आर्टिकल आलेला आहे, बरेच झाले गाडगीळ गेले. आता हा आर्टिकल थोडासा कटाक्ष पद्धतीने आहे, पण खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर लोकसत्ता आणि माधव घाडगीळ यांचं जे संबंध होतं ते अतिशय घनिष्ठ होतं. पहा, कारण मागचे जे 1.5 दशक आहे त्यांनी लोकसत्तामध्ये आर्टिकल्स वगैरे लिहिलेले आहेत. जसं आपण आज घडीला गिरीश कुबे सर किंवा अन्य जे लेखक आहेत त्यांची आपण आर्टिकल्स वाचतो ना, अगदी तशाच धर्तीवर पर्यावरण संदर्भात त्यांचे आर्टिकल 2014 दरम्यान वगैरे यायचे. ओके, मग त्यामुळे अगदीच त्यांचं नातं घनिष्ठ राहिलेलं आहे. मग लोकसत्तांनी इथं उजाळा दिलेला आहे त्यांच्या आर्टिकल्सला. मग लोकसत्तांनी पहा त्यांना एक हे दिलेलं होतं, अभिनंदनपर संपादकीयात त्यांचे वर्णन पहा, ड्युरेबल ऑप्टिमिस्ट असं त्यांनी केलेलं होतं. कारण अगदी माधव गाडगीळ हे ऑप्टिमिस्ट होते खूपच, म्हणजे काय म्हणू शकता, एक आशावादी होते, की असं नाही तरी असं तरी नक्कीच होईल, अशा पद्धतीने ते आशावादी खूप राहिलेले होते जीवनभर. मग त्या संदर्भातचा हा आर्टिकल आहे. मग आता बरेच झाले गाडगीळ का गेले असं का म्हणत आहे ते, तर पहा आपण पहिल्याच पेजवरती ज्यावेळेस चर्चा करत होतो माधव गाडगीळ यांच्याबद्दलची, त्यावेळेस मी काय म्हटलं होतं, धनंजय गाडगीळ त्यांचे वडील हे अर्थतज्ञ होते, व आर्थिकरित्या जर तुम्ही पाहिलात तर काय होतं तिथे, तर विकासाला तिथे जास्त चालना देते आपण. ओके, अर्थशास्त्रामध्ये विकास याबद्दल जास्तच आपल्याला थोडंसं ऑप्टिमिस्ट तिथं राहावं लागतं, बरोबर आहे. मग एक वेळेस त्यांनी अगदीच पहा धनंजय गाडगीळ पण काय होते, तर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष राहिलेले असल्याने त्यांनी आपल्या मुलासोबत एकदा एका प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी गेले, व तिथे गेल्यानंतर त्यांना दिसलं की जंगलतोड तिथं बेसिकली जास्त होत आहे. मग धनंजय गाडगीळ यांनी तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या मुलाला माधव गाडगीळ यांना, की विकास गरजेचा आहे, आपल्या अर्थशास्त्रामध्ये विकास हा खूप गरजेचा आहे, पण असं होऊ नये की विकासाच्या नावाखाली आपण जास्त जंगलतोड वगैरे करावी. मग तेव्हापासून पहा पर्यावरणाचा म्हणजे त्यांनी खूपच तिथे नातं वगैरे त्यांच्या वडिलांपासूनच त्यांना ते आलेलं होतं. ओके, त्यानंतर पहा इथे लेखकांनी काय म्हटलं आहे, की आज घडीला जे महाराष्ट्रामध्ये ओके विकास गरजेचा आहे, अर्थशास्त्रामध्ये विकास गरजेचा आहे, परंतु कालची पण न्यूज पाहिला असाल तुम्ही की जे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे तिथे त्यांनी खाणीला परमिशन तिथं दिलेली आहे, बरोबर आहे. मग आता त्यानुसार पहा इथे आपल्याकडे जे सुरू आहे त्याची नाती विकासाशी नाही, ते कंत्राटदारांशी आहे. त्या अर्थाने आपण कंत्राटदारशाहीचा सुवर्णकाळ अनुभवत आहोत. त्यामुळे जर गाडगीळ गेले ते बरं झालं, कारण त्यांना हे सर्व काही आज महाराष्ट्रात चालू आहे ते देखवलं नसतं, व ते खूप आशावादी होते. त्यामुळे या आशावादी देशाकडून त्यांना असं निराश करणं हे योग्य नव्हतं, असं त्यामुळे लोकसत्ता म्हणत आहे की त्यांचं जाणं हे योग्यच झालं, असं त्यांचं कटाक्ष पद्धतीनं आहे. पण पहा अगदीच सर्वांकडून आदरांजली इथं देण्यात आलेली आहे. बाकी परीक्षेसाठी जे महत्त्वाचे पॉईंट्स होते ना ते मी आपण ऑलरेडी पाहिलेले आहे, त्यामुळे आता या आर्टिकलला परत तुम्ही एंटरटेन करू नका. आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. नेक्स्ट बातमी आहे अंदाज प्रभावी आव्हान डोंगरा एवढे. आता ही पण बातमी पहिल्या पेजवरती होती आणि शेवटच्या पेजवरती होती, त्या 3 वेळेस आपण या बातमीला कव्हर केलेलं आहे. तरी देखील आता या बातमीमध्ये प्लीज डुबून जाऊ नका, कारण जे GDPचं जे ग्रोथ रेटचं बेस इयर आहे ना ते बदलण्यात येणार आहे यावर्षी. पहा आता आज सध्याला किती आहे बेस इयर, तर 2011-12 आहे. 2011-12 हे बेस इयर आहे. मग याला पुन्हा किती होणार आहे ते 2022-23 होणार आहे. ओके, यावर्षीचं बजेट येऊ द्या, त्या बजेटमध्ये जर यांनी बेस इयरचं चेंज केलं तर तुम्ही आजपर्यंतची जी स्टडी केलेली आहे ते संपूर्ण तुम्हाला हे करावं लागेल, जे आकडेवारी आहे ती शिफ्ट करावी लागेल 22-23 वरती. त्यामुळे प्लीज थोडंसं थांबा, बजेट लगेच येणार आहे. म्हणजे अगदी पहा आणखीन 20 दिवस राहिले आहेत, बजेट नक्कीच येईल. मग बजेट आल्यानंतर तुम्ही म्हणजे आता 20 दिवसांमध्ये तर तुमचं पेपर नाही आहे ना, हा कंबाईन पेपर आहे, त्याला तुम्ही पूर्वीची आकडेवारी पाहू शकता. परंतु 2026ची पूर्व परीक्षा आहे आणि MPSC आणि UPSC दोन्हीसाठीची, तर ती
मे महिन्यामध्ये आहे. मग आजच सध्याला तुम्ही ही आकडेवारी वगैरे पाठ करत बसू नका, थांबा थोडंसं. 22-23चं जर त्यांनी बेस इयर पकडलं तर हे संपूर्ण जी आकडेवारी आजपर्यंतची होती ना ती मागं पुढं नक्की होणार आहे. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, ज्यावेळेस ही आकडेवारी बदलेल त्यावेळेस मी नक्की सांगण्याचा परत एकदा प्रयत्न करणार आहे. डन. त्याच्यानंतर अन्य बातमी पहा, बिलकुल गरजेची नाही, स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. नेक्स्ट आहे आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये ममता बॅनर्जी यांचा काल जे आंदोलन झालं, किंवा पहा पश्चिम बंगालमध्ये एक रेड पडत होती, मग लगेच ममता बॅनर्जी त्यांनी काय केलेलं आहे, आता त्या कंपनीचं नाव वगैरे आपल्यासाठी गरजेचं नाही, परंतु ममता बॅनर्जी डायरेक्टली तिथं जाऊन इंटरव्ह्यून केले. सेंट्रलचे, आता ईडी म्हटल्यानंतर सेंट्रलचे अधिकारी येतात, बरोबर आहे. सेंट्रल वर्सेस स्टेट इथं फाईट लागलेली आहे आता. ओके, सेंट्रल वर्सेस स्टेट. सेंट्रल वर्सेस स्टेट म्हटल्यानंतरच काय, फेडरलिझम. ओके, आता इथून परीक्षेला प्रश्न बिलकुल विचारला जाऊ शकतो. मग आता 1-2 दिवसामध्ये याबद्दल आर्टिकल नक्की येणार आहेत फेडरलिझमबद्दल. सेंट्रल वर्सेस स्टेट इथं काय झालं, युद्ध छिडलेलं आहे पहा, ममता बॅनर्जी यांनी चालू केलेलं आहे. आता पाहूयात, अद्याप कोणाचे स्टेटमेंट तिथं आलेले नाही आहेत. काल ममता बॅनर्जी यांनी डायरेक्टली ईडी चा छापा तिथं चालू होता की लगेच त्यांनी जाऊन तिथले जे डॉक्युमेंट वगैरे आहेत ते रिकवर स्वतःहून केलेले आहेत त्यांनी. मग पाहूयात याबद्दल आर्टिकल्स वगैरे काय म्हणतात, किंवा फेडरलिझमला इथून काय काय चर्चा तिथं केली जाते. डन. याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःहून रिसर्च करू नका पहा, कारण करंट अफेअर्स ही नदी खूप मोठी असते. तुम्ही जर यामध्ये पडलात तर खूप डुबून जाता, म्हणजे तुम्हाला बाहेर निघता येणार नाही, त्यासाठी म्हणतोय मी. त्याच्यानंतर पहा, हे पण बिल आपण पाहिलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विधेयक मांडणार आहेत. जर त्यांची पार्टीनी जर सपोर्ट केला त्यांना तर अगदीच टॅक्स आपल्यावरती जास्तीत जास्त लागू होऊ शकतं. डन. त्यानंतर आजचे एडिटोरियल आहेत पहा, महाराष्ट्राचं जे GSDP आहे त्याचं रेशो इथं दिलेला आहे, पण परत तोच इश्यू आहे की बजेट येणार आहे, इकॉनॉमिक सर्वे येणार आहे व लेटेस्ट आकडेवारीची आपल्याला जास्त गरज असते. आता UGC नेटचा जो पेपर झाला कालचा, त्यामध्ये पण अशाच पद्धतीची आकडेवारी होती, लेटेस्ट बजेटची आकडेवारी विचारली जाते, शिळं नाही आहे. मग थोडंसं 20 दिवस थांबा ना, 20 दिवसानंतर म्हणजे सर्व काही चेंज होतील आकडेवारी, त्यामुळे थोडंसं थांबा. आपण पाहूयात, आता हे 2024-25च्या एस्टिमेटनुसार दिलेलं आहे, गरजेचं नाही आपल्यासाठी. नेक्स्ट आहे टॉप कोर्ट्स ग्रीन गव्हर्नन्स कॉज फॉर अनसर्टेनिटी. आता तुम्हाला माहित असेल, लास्ट डिकेडपासून सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे पहा, पर्यावरणाला वाचवण्यासाठी त्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. जसं की रेग्युलेशन जर तुम्ही पाहिलात ना, तर पहिल्यांदा फटाक्याचं रेग्युलेशन आलेलं होतं पहा, की दिल्लीमध्ये किंवा दिल्ली NCRमध्ये फटाके बंदी त्यांनी केली होती, पण परत एकदा त्यांनी म्हटले की नाही, ग्रीन फटाके जे असतील त्यांना आपण परमिशन तिथे देत आहोत, असं त्यांनी म्हटले. त्याच्यानंतर पहा, अगदीच 2022चा इको सेन्सिटिव्ह झोनचा जो कायदा होता, त्याला पण त्यांनी पहिल्यांदा म्हटले की फक्त 1 किलोमीटरची रेंज असेल, इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून तिथं डिक्लेअर करू शकता. पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाला लक्षात आलं की बा फक्त 1 किलोमीटरच्या पुढे पण असू शकतं इको सेन्सिटिव्ह झोन, मग त्यांनी परत त्यांचं जे रेग्युलेशन दिलं होतं जून 2022मध्ये, ते त्यांनी जून 2023मध्ये परत त्यांनी काय केलं एप्रिल 2023मध्ये त्यांचं जे स्टेटमेंट होतं त्यांनी फिरवलेलं आहे. त्यानंतर नुकतीच जर केस पाहिलात तुम्ही तर अरवलीबद्दलची आहे. 20 नोव्हेंबर रोजी त्यांनी काय म्हटलं की 100 मीटरपेक्षा जी उंची 100 मीटरपेक्षा जर जास्त उंची असेल तरच त्याला पर्वतश्रेणीचा भाग मानला जाईल, अन्यथा तो पर्वतश्रेणीचा भाग नाही, असं 20 नोव्हेंबर रोजी त्यांनी काय स्टेटमेंट दिलं होतं किंवा जजमेंट आलेलं होतं. पण काही दिवसातच पहा, ज्यावेळेस पब्लिकचा रोष वगैरे तिथं आला की लगेच त्यांनी काय केलं, 3 जजेसची एक बेंच तिथं बसवली व त्यांनी म्हटले की आपण परत एकदा एक नवीन समिती तिथं अभ्यासासाठी बसवत आहोत. अशा पद्धतीने पहा, सुप्रीम कोर्टाला परत एकदा पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण परत एकदा बॅकफुटवर वगैरे सुप्रीम कोर्टाला यावं लागत आहे. व यामुळे होत आहे काय, आता पॉलिटीमध्ये कन्सेप्ट आहेत पहा, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम. ओके, मग आता इथं सध्याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम होत आहे का, तर काही अंशी होत पण आहे पहा, पण काही अंशी होत पण नाही आहे. आता अगदीच तुम्ही भारतीय संविधानामधील जर तुम्ही आर्टिकल 50 पाहिलात, आपल्या भारतीय संविधानामध्ये चेक्स अँड बॅलन्स खूप भारी आहे पहा. हे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या खाली 3 बॉडी आहेत पहा, एक आहे लेजिस्लेचर, एक आहे एक्झिक्युटिव्ह आणि तिसरं आहे ज्युडिशियरी, बरोबर. मग जे लेजिस्लेचर आहे ते काय करतं, कायदे बनवतं. कायद्याचं अंमलबजावणी कोण करतं, तर एक्झिक्युटिव्ह बॉडी करतं. यांचं काम काय असतं, अंमलबजावणीचं काम असतं, अंमलात आणणे कायदे, आणि यांचं काम काय असतं, न्याय देणं. ओके, पण पहा, आता अगदी एखादा कायदा केलेला असेल, कायदेमंडळाने एखादा कायदा केला व त्या कायद्यामुळे किंवा त्या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे एखाद्याच्या अधिकारावर जर दगा येत असेल तर न्यायालय काय करतं, तिथं त्याला न्याय देण्याचा तिथं प्रयत्न करतं. व पहा, सध्याला जर तुम्ही असं डायरेक्टली जर पाहिलात तर डेली बेसिसवर हे कोणाच्याही अधिकार क्षेत्रात दखल देत नाहीत. ओके, कोणीही एकूण एकाच्या अधिकार क्षेत्रात दखल देत नाही. कायदेमंडळ एक्झिक्युटिव्हमध्ये वगैरे दखल देत नाही, किंवा न्यायालय अंमलबजावणी किंवा
जे एक्झिक्युटिव्ह सेक्शन आहे त्यामध्ये दखल देत नाही. पण ज्यावेळेस तिथं दखल द्यायची बारी येते किंवा आता अगदीच पहा आपल्याकडे पण जे आमदार खासदार असतात ते कायदे मंडळाचे सदस्य असतात, पण ते दखल देतात कुठे? एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये. IAS IPSला वगैरे ते थोडंसं दाब देण्याचा वगैरे प्रयत्न करतात का? तर अगदी तिथं थोडंसं त्यांचं काही सेल्फ इंटरेस्ट वगैरे असेल तर त्यावेळेस मग अगदी तसंच आहे पहा. इथे पण जे ज्युडिशरी आहे त्यांचं पण सेल्फ इंटरेस्ट असं आहे की न्याय देण्यासाठी ते पण थोडंसं यामध्ये काय येऊ शकतात, यांच्या दोघांमध्ये पण इंटरफेअर करू शकतात. आता अगदी तसंच आहे पहा, ज्यावेळेस केंद्र सरकार किंवा जे कायदे मंडळ आहेत जर कायदाच करत नसेल तर ओके, आता अरवली पर्वताबद्दल एखादा कायदाच होत नसेल किंवा पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी जर केंद्र सरकार किंवा जे कायदे मंडळ आहेत त्यांच्यामार्फत एखादा कायदाच होत नसेल, जसं की दिल्लीचं प्रदूषण आहे पहा, दिल्लीचं हवा प्रदूषित होत आहे यासाठी कायदाच जर होत नसेल तर मग सुप्रीम कोर्ट काय करतं? जनतेला अगदी योग्य पद्धतीने हवा मिळावी किंवा त्यांच्या आर्टिकल 21चं संरक्षण व्हावं यासाठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सुप्रीम कोर्ट तिथं इंटरफिअर करतं व तिथं काय होतं पहा, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम होतं व अशा पद्धतीने पर्यावरणाबद्दल तिथं काय जजमेंट वगैरे येतात. मग अशाच पद्धतीने पहा, आजपर्यंत तुम्ही मागच्या 2015 पासून ते 2025 पर्यंत जर तुम्ही पाहिलात तर सुप्रीम कोर्टाचं तिथे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम थोडंसं वाढलेलं आहे. पण हे ॲक्टिव्हिजम का वाढलेलं आहे? तर केंद्रीय कायदेमंडळ तिथे योग्य पद्धतीने परफॉर्म करत नाही आहे. आता हे परफॉर्म का करत नाही? तर तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल की डायरेक्टली ज्या वेळेस पार्लमेंटचं सेशन वगैरे चालू आहे तिथे अगदीच डिबेट खूप कमी होत आहेत व पार्लमेंटमध्ये वॉकआउट सेशन जास्त होत आहेत. मग याच कारणानिमित्त जी पार्लमेंटचे जे सेशन आहेत ना त्याची प्रोडक्टिव्हिटी खूप घटलेली आहे व याचा परिणाम कोणावरती येत आहे पहा, न्यायालयावरती येत आहे. व न्यायालयाचं जे मुख्य काम आहे, मुख्य काय काम आहे तर न्याय देण्याचं जे काम आहे ना ते बाजूला राहत आहे व ते कायदे बनवण्याचं काम सध्याला न्यायालय जास्त करत आहे. मग यासाठीच हा आर्टिकल आलेला होता पहा की सुप्रीम कोर्टाचं काम करू द्या. जसं कालच्या लेखमध्ये आपण पाहिलं की जे शिक्षक आहेत त्यांना शिक्षकांचं काम करू द्या. अगदी तशाच पद्धतीने इथं पण तेच झालेले केस आहे पहा, जे कायदे मंडळ आहेत त्यांनी कायदे बनवण्याचं काम करणं गरजेचं आहे, जिथे की डिबेट आणि डिस्कशन होतील. कारण सुप्रीम कोर्टाकडे ती एक्सपर्टीज वगैरे नाही आहे. त्यामुळे पहा, आता अरवली पर्वताबद्दलचा जो निर्णय आला तो त्यांनी 100 मीटर जसंच्या तसं केंद्र सरकारने जो निर्णय दिला ना तो त्यांनी मान्य केलं, कारण त्यांच्याकडे ती एक्सपर्टीज नाही आहे. मग यासाठीच त्यांनी काय केलं होतं पहा, 2010 मध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हे बनवलेलं होतं. मग NGTमुळे काय होत आहे पहा सध्याला, तर पर्यावरण विषयक जे एक्सपर्ट तिथं बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून अगदी योग्य पद्धतीने न्याय निवाडा तिथं होत आहे. आणि आता काय होतं पहा, आता सुप्रीम कोर्टाचं तुम्ही पाहिलात ना, त्यांच्याकडे जर एक्सपर्टाईज नसले ना तर प्रॉब्लेम क्रिएट होतात. पण इथे त्यांच्याकडे एक्सपर्टाईज आहे NGTमध्ये. त्यामुळे अगदीच एखादा जर प्रोजेक्ट तिथं प्रस्थापित होत असेल तर पहिल्यांदा NGTची परमिशन वगैरे तिथं घ्यावी लागते. मग NGTने जर परमिशन दिलं तर यस, अन्यथा नो. ओके, पण आता यामध्ये पण केंद्र सरकार पहा काम करत आहे की अगदीच NGTने जर 30 दिवसाच्या आत जर परमिशन दिलेली नसेल तर तुम्हाला काय परमिशन ग्रँट झालेली आहे असं तुम्ही समजून घ्या, असं त्यांचं नवीन एक हे निघालेलं आहे. यामुळे काय होत आहे पहा, पर्यावरणाचं खूप तिथे डिग्रेडेशन वगैरे चालू आहे. ओके, यामुळेच आपलं लोकसत्तांनी म्हटलं आहे की बा गाडगीळ गेले ते बरं झालं. त्याचं नेमकं कारणच ते आहे, कारण अगदी पहा पर्यावरणाचे जे रूल्स रेग्युलेशन्स वगैरे आहेत ना ते डायरेक्टली धाब्यावर वगैरे तिथं बसवले गेले आहेत. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या समजला असेल की ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम किंवा सुप्रीम कोर्टाचं काय काम वगैरे आहे. त्याच्यानंतर आणखीन पुढे जर तुम्ही गेलात तर इथं आणखीन एक बातमी आलेली आहे, एकच मिनिटा. हां, जस्टिस वर्मा केस. आता ही बातमी आपण काल पाहिलेलीच आहे, पण तरी देखील लक्षात घ्या तुम्ही. आता सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे जस्टिस वर्मा केस यांच्याबद्दलची. मग सॉलिसिटर जनरल तुषार मेहता काल आपण जी चर्चा केली ना की दोन्ही हाऊसमधून ते पारित होणं गरजेचं आहे, त्याला सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पण दुजोरा दिला आहे की तसंच होणं गरजेचं आहे. पण मुकुल रोहतगी यांचं म्हणणं काय आहे तर नाही, कायद्यामध्ये स्पष्टता नाही आहे. त्यामुळे अकॉर्डिंग टू मी बोथ हाऊसेस हॅड टू अप्लाय देअर माइंड्स टू द नोटिसेस ऑफ द मोशन, नॉट डुईंग दॅट हॅज कॉस्ड प्रिज्युडिस. म्हणजेच काय, यांचं म्हणणं काय आहे की नाही ते तुम्ही तसं करू नका, तर एकाच वेळी दोन्ही पण हाऊसमध्ये टेबल करा, मग त्यावेळेसच आपल्याला तिथं काय करता येईल, न्याय देता येईल, असं मुकुल रोहतगी यांचं म्हणणं आहे. आता सुप्रीम कोर्टाला यामध्ये इंटरप्रिटेशन देणं खूप गरजेचं आहे, कारण इथं जेव्हा कायदा बोलत नाही ना, ज्या वेळेस कायदा तिथं स्पष्ट बोलत नाही त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं इंटरप्रिटेशन महत्त्वाचं असतं. व या केसमध्ये पहा, सुप्रीम कोर्टाने जर आज घडीला जर इंटरप्रिटेशन दिलं तर ते आपल्यासाठी एक पत्थर की लकीर बनवून असणार आहे व तेच आपल्यासाठी खूप एक दिशादर्शक ठरणार आहे. तर पाहूयात आता सुप्रीम कोर्ट या केसमध्ये काय निर्णय देईल. ओके, आय होप सर्व बातम्या तुम्हाला अगदी योग्यरित्या समजल्या असतील. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.